चला आज आपण संक्रांतीसाठी स्पेशल अशी तिळगुळ वडी बनवणार आहोत. तर त्यासाठी 2 वाट्या तीळ घ्यायचे आहेत. ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. तीळ अशी व्यवस्थित तडतड उडली, लालसर थोडीशी झाली की आपण ते काढून घेऊयात. त्यानंतर आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे पण व्यवस्थित लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर गार करून त्याचे साल काढून आपल्या ते शेंगदाणे व्यवस्थित पांढरे करून घ्यायचे आहेत. तीळ आणि शेंगदाणे एकत्र आपण मिक्सरवरती बारीक करून त्याची पूड बनवून घेणार आहोत. तीळ आणि शेंगदाणे एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे पूड बनवून घेतलेली आहे. त्यामध्ये आपण वेलची पावडर ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर एका ताटाला आपण तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावून झाले की आपण एका कढईमध्ये तूप टाकून त्यामध्ये चिरून घेतलेला गूळ, 2 वाट्या गूळ घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकून घेणार आहोत. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून गूळ व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याची आपल्याला चासणी नाही बनवायची. गूळ फक्त व्यवस्थित वितळून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण जी तीळ आणि शेंगदाण्याची जी पावडर बनवून होती ती आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि लवकर ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. तीळ आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. त्यानंतर 2 मिनिटात लगेच आपली ही तीळ आणि गूळ व्यवस्थित मिश्रण घट्ट होतं. त्यानंतर आपण जे तूप लावले ताटाला हे मिश्रण ओतून घेऊया आणि त्याच्या वड्या पाडून घेऊया. त्याच्यावरती आपण थोडेसे तीळ आणि थोडंसं सुकं खोबरं टाकून घेणार आहोत. हे आपल्या आवडीप्रमाणे आहे. त्यानंतर त्या लगेच वड्या पाडून घ्यायच्या आहेत आणि गार झाले की तयार आहे आपली मस्त अशी तिळगुळ वडी. तुम्ही या संक्रांतीला नक्की ट्राय करा. धन्यवाद.